महात्म्य जय जय राम महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। समुद्रापारी निश्चिती लंका दुर्गी रावण वसती नावांची तेथे न चले गती मत्स्य गिळती महामीन। म्हणून रावणाची लंका कशी आहे तर रावणाच्या लंकेच्या चहू बाजूने कडे आहेत त्या किंवा त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे समुद्र आहे आणि त्यामध्ये मोठे मोठे मासे असतील किंवा मगर आहेत। मग तिथं जर कुणी जायचं असेल तर कसं जावं तिथं जर जायचा प्रयत्न केला तर मगर आणि मासे गिळल्याशिवाय राहणार नाहीत असा विचार सुद्धा वानर करत आहेत। मत्स्य मीन आणि मगर नावा गिळती मानक्र समुद्र अतिशयसी दुर्धर केवी परपार पावल। 100 योजन समुद्र आहे मग हा पार समुद्र करून लंकेमध्ये आपण कसं जाऊ जाण्यासाठी आपलं संकट भरपूर आहेत। एकतर मोठा समुद्र आहे भयंकर समुद्र आहे आणि त्यामध्ये भरपूर प्रकारचे मासे असतील मगर असतील आणखी प्रकारचे या ठिकाणी काय आहेत प्राणी आहेत। मग आपण जर जायचा प्रयत्न केला तरी आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही असा सुद्धा विचार करत आहेत। समुद्र तारावया आता उपाव चिंतावा सर्वथा दुस्तर सांगता हनुमंता आले रघुनाथा पूर्ण। ज्यावेळेस हनुमंत सांगत आहे की बाबा काहीतरी उपाय सुचला पाहिजे एवढी वानर सेना घेऊन आपल्याला लंकेमध्ये दाखल व्हायचं आहे। मग आपल्याला समुद्र मार्गाने जर जायचं असेल तर हे पाण्याचं मोठं संकट आहे त्याचबरोबर जलचर प्राण्यांचं सुद्धा मोठं संकट आहे। आपण कसं जावं त्यावेळेस उपाय या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुचवित आहेत। सोडोनिया अग्निबाण करीन समुद्राचे शोषण जळ जंतूचे जातील प्राण तरी मी न करील। म्हणून मी विचार करणार नाही एक बाण जरी सुटला तर समुद्राचं पाणी आटल्याशिवाय राहणार नाही एक थेंब सुद्धा पाणी समुद्रामध्ये राहणार नाही समुद्र कोरडा झाल्याशिवाय राहणार नाही। हे सामर्थ्य कशामध्ये आहे माझ्या बाणामध्ये आहे प्रभू रामचंद्र सांगत आहेत। तीव्र तप सत्वनिष्ठ समुद्री करुणी पाय वाट वानर वीर सुख संतुष्ट परतट पावती। म्हणूनच या ठिकाणी जर आपण तीव्र तप केलं तर काय होईल तर या ठिकाणी वाट होईल आणि वाट जर झाली तर सर्व वानर लंकेमध्ये दाखल होतील। म्हणून असे उपाय सुद्धा सुचवित आहेत। समुद्र लंकन ते किती त्यास कावे तू तप संपस्ती सेतू बांधून सिंधू प्रती नेईन दत्पुती परतटा। समजा आपला समुद्र पार करायचा आहे मग आपला वेळ कशाला वाया घालायचा तप करायचं इतके वर्ष वाया घालण्यापेक्षा आपण काय करावं तर या समुद्रावर आपण सेतू बांधावा आणि सेतू जर बांधलं तर आपल्या सर्वांना या ठिकाणी लंकेमध्ये दाखल होता येईल असे वेगवेगळे विचार या ठिकाणी करत आहेत। सुग्रीवास पातरण गर्जनी सांगे श्रीराम पूर्ण आजची करावे प्रयाण रणी रावण मारवया। त्यावेळेस राम सांगत आहेत सुग्रीवा आता वेळ लावायचा नाही तर आपल्याला लवकरात लवकर प्रयाण करायचं आहे लंकेमध्ये दाखल व्हायचं आहे कारण आता जास्त वेळ झालेली आहे आता वेळ वाया जाऊ द्यायचा नाही असा विचार या सुग्रीवाला प्रभू रामचंद्र सांगत आहेत। विजयादशमी सुमुहूर्ती जय पावला प्रभू चक्रवर्ती प्रपिता सहतो आम्हा प्रती त्यांची ख्याती तू एके। म्हणूनच ही जी विजयादशमी आहे याच मुहूर्तावर जो रघुवीर आहे रघु चक्रवर्ती जो आहे तो आपल्याच वंशामधला आहे त्याला विजय याच मुहूर्तावर भेटलेला होता त्यामुळं हा मुहूर्त चांगला आहे। आपण सुद्धा लंकेला प्रयाण करते वेळेस या मुहूर्तावर जावं असा सुद्धा विचार होत आहे। शमीतळे प्रथमवती धनेश्वर जेची राती अपार वर्षला संपत्ती विखुरले क्षिती बहुधन। म्हणूनच या ठिकाणी या मुहूर्तावर जर गेलं तर चांगलं होईल असं सुद्धा या ठिकाणी सांगत आहेत। तपोसोनी अद्यापि जाण आनावया बहुसाल धन विजयादशमी
या मुहूर्तावर काय होते तर शस्त्रपूजा होते आणि या ठिकाणी शिव आपली जी शिव असते ते ओलांडली जाते. जशी एखादी लक्ष्मण रेषा असेल त्याच प्रकारे कुठली जरी शिव आपल्याला प्रत्येक गावाला असते ते ओलांडण्याचं कार्य करतात. म्हणून आपला हा मुहूर्त चांगला आहे असा विचार करत आहेत. पूर्वजांचे सुमुहूर्त आजी मदत आले प्राप्त लंकेशी जावया त्वरित सेवा समस्त सिद्ध करी. आपल्या पूर्वजांना सुद्धा हा मुहूर्त चांगला मानलेला आहे. या मुहूर्तावर वेगवेगळे कामं केलेले आहेत, कार्य केलेले आहेत, म्हणून तो योग आलेला आहे आणि हा योग आपल्याला सोडायचा नाही. हा विजयादशमीचा योग चांगला आहे. त्यामुळे याच योगावर आपण कुठं जायचं तर प्रयाण करायचं, लंकेकडं जायचं आहे. रणी दंडावया लंकापती शुभ लोचन माझे नवती आलिंगावया सीता सती बहुस्फुरती स्वानंदे. म्हणून माझ्या डोळ्यात काय करू लागलेले आहेत सीतेची वाट पाहू लागलेली आहे किंवा लंकेकडे जाण्याची वाट पाहू लागलेली आहे. कधी कधी आता आपण हा समुद्र उल्लंघन करून लंकेत दाखल होतो आणि सीतेला मी कधी कधी पाहतो अशी अवस्था प्रभू रामचंद्रांची होत आहे. मध्यान्ही येतांची आदित्य रणविजयी अभिजित प्रयाण करावे निश्चित ऐसे रघुनाथ बोलिला. राम सांगत आहे सूर्य डोक्यावर आला की आपल्याला काय करायचं प्रयाण करायचं. तोच मुहूर्त चांगला आहे, तो वेळ चांगली आहे आणि त्या मुहूर्तावर आपण लंकेला प्रयाण करावं, समुद्राकडे जावं असा सुद्धा विचार प्रभू रामचंद्र या वानरांना सांगत आहेत. ऐकूनी श्रीरामाचे वचन सुग्रीवाले अतिस्फुरण भेदी त्राटल्या निशान लंका प्रयाण गडगजे. ज्यावेळेस या सुग्रीवाला बोलवून घेतलेला आहे रामानं, विचार सांगितलेला आहे आणि हा विचार सुग्रीवाला ऐकलेला आहे, त्यावेळेस सुग्रीवाला स्फुरण आलेला आहे, स्फूर्ती आलेली आहे. त्यावेळेस आत्ताच निघाव की काय अशी अवस्था सुद्धा वानरांची होत आहे. अंगद हर्षला तत्काळी वानर सेनेचे पिटली टाळी रावण मारुनी महाबळी जनक बाळी अनावया. अंगदाला सुद्धा वाटत आहे वेळ वाया घालण्यामध्ये अर्थ नाही, तात्काळ आपण लंकेकडे जावं आणि सीतामातेची सोडवणूक करावं. हा जो 10 मुंडक्याचा रावण आहे याचा शिरच्छेद करायचा आहे, एवढंच नाही राक्षस सुद्धा मारायचे आहे. असे सगळे विचार वानर करत आहेत. सुग्रीव राजाज्ञेची नीती वानरांची निघती स्थिती जासी दैसी नेमिली गती तिनी त्या रीती चालावे. सगळ्या वानरांचा राजा सुग्रीव आहे. सुग्रीवानं ज्या ज्या प्रकारे वानरांना सांगितलेलं आहे, वानर सैन्याला सांगितलेलं आहे, त्या प्रकारे सर्व वानर वाटचाल करत आहेत. वानर सेना आज्ञावरती नीळ महावीर सेनापती तेने चालावे ऐसी या रीती मार्ग गती शोधुनी. म्हणूनच जो नीळ सेनापती आहे त्याच्यावर एका जिम्मेदारी दिलेली आहे आणि कोणत्या रीतीने तुम्हाला कोणत्या दिशेला जायचं आहे सुग्रीव सांगत आहे. धाडोनी तरस्वी तारळ फळ मूळ दळस्थळ सेना चालवावी सुख समेळ यावे तात्काळ पाहुनी. म्हणून तरळ जो आहे त्यांच्यावर काय जिम्मेदारी टाकलेली आहे. बाबा आपलं हे सैन्य मोठं आहे, वानरांची सैन्य काय कमी आहे का? 18 पद्म वानरांची संख्या आहे, याचं मोजमाप किंवा गणित होऊ शकणार नाही. पण एवढी संख्या या लंकेकडे प्रयाण करू लागलेली आहे. पण यांना वाटेमध्ये तहान लागेल, भूक लागेल, याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. याची जिम्मेदारी तरळ या सेनापतीच्या खांद्यावर दिलेली आहे. जिकडे नाही फळ मूळ जळ तिकडे चालवी दादळ वानर कष्टातील सकळ सेना विकळ होणे दी. त्यावेळेस सुग्रीवानं सविस्तर सांगितलेलं आहे ज्या ज्या दिशेनं पाण्याची व्यवस्था असेल, फळांची व्यवस्था असेल तीच दिशा निवडावी. कारण दिशा जर चुकली आणि त्या जर ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसली किंवा फळाची जर व्यवस्था नसली तर वानरांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, वानर काकलुतीला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दिशा चुकवायची नाही, जी दिशा चांगली असेल त्याच दिशेनं जायचं असा सुद्धा निर्णय कोण सुग्रीवानं केलेला आहे. या लागी शोधूनी मार्गस्थिती वानरा पदपदी
सेनापतीला सांगून टाकलं, बाबा सेना कशी चालवायची, टप्प्याटप्प्यानं चालवायची. जिथं थंड गारवा असेल, थंड पिण्या पाण्याची सोय असेल, फळांची सोय असेल, त्या ठिकाणी थांबायचं, फळं मुळं खायचे, पाणी प्यायचं आणि पुढे वाटचाल करायची. असं करत करत आपल्याला कुठं समुद्र गाठायचा आहे, असं सुद्धा या सेनापतीवर जिम्मेदारी सुग्रीवानं टाकलेली आहे. ऐकोनी श्रीरामाचा वचनार्थ वानर हर्षले समस्त, बाप कृपाळू श्री रघुनाथ आम्ही सनाथ श्रीरामे. रामाला किती काळजी असेल. रामानं सांगितलं, बाबा वानरांना त्रास होऊ नये किंवा कोणत्या दिशेनं न्यायचं, वानरांची व्यवस्था झाली पाहिजे. ज्यावेळेस सांगू लागलेले आहेत त्यावेळेस वानरांच्या डोळ्याला अश्रू येऊ लागलेले आहेत. बाप कृपाळू, किती दया असेल रामाजवळ. कारण जो राजा असतो त्याला प्रजेची जर काळजी असेल तर प्रजेच्या मनात सुद्धा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, प्रजेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. पण जो राजा असेल त्याला प्रजेची काळजीच नसेल तर मात्र प्रजाला दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही. त्या प्रकारे प्रभू रामचंद्रानं सांगितलेलं आहे, या वानरांची व्यवस्था झाली पाहिजे. आणि जर व्यवस्था झाली तर मला चांगलं वाटेल. त्यामुळे वानरांना सुद्धा आनंद होत आहे. जरी आम्ही वानरे उद्धत तरी म्हणती रामदूत, हरी के राम नामे गर्जत आम्ही सनाथ श्रीरामे. म्हणून आम्ही सनात आहोत. आमच्या पाठीमाग कुणीच नाही, पण आमच्या पाठीमाग एवढं सामर्थ्य आहे. कुणाचं? रामनामाचं सामर्थ्य आहे, रामाची कृपा आहे, रामाची दया आहे. म्हणून आम्हाला कुणाची गरज नाही. राम जर आमच्या पाठीमाग असेल तर बाकीच्यांची आम्हाला गरज नाही, असं सुद्धा वानरांना वाटत आहे. मार्ग गतीचे लक्षण श्रीराम बदला आपण, गिळे घालून लोटांगण मस्तकी चरण वंदिले. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं निळाला सांगितलेलं आहे त्यावेळेस निळानं सुद्धा प्रभू रामचंद्रांना नमस्कार केलेला आहे, लोटांगण घातलेलं आहे. जी जिम्मेदारी निळावर टाकलेली आहे तो पूर्णपणे निभवणार असं वचन सुद्धा प्रभू रामचंद्रांना दिलेलं आहे. निळा सवे निज परिवार शत सहस्र वानर वीर, अवघ्या पुढे चाले भार जय जयकार करुणी. म्हणूनच निळासोबत किती सैन्य होतं? शतसहस्त्र एवढं बलाढ्य सैन्य होतं. कशासाठी होतं? जे पाठीमागून वानरांची सेना येणार होती त्यांचं पालन पोषण करायचं होतं, पाण्याची व्यवस्था त्यांना करून द्यायची होती किंवा फळांची व्यवस्था त्यांना करून द्यायची होती. यासाठी निळानं एवढं सैन्य पुढं काढलेलं आहे. गज गवाक्ष शरभंगवीर निळा मागे सहा परिवार, चालिला तिघांचा संभार जय जयकार करुणी. गज असेल, गवाक्ष असेल, शरभ असेल, असे भरपूर मोठे योद्धे आपापलं सैन्य घेऊन या निळाच्या पाठीमाग निघालेले आहेत. गाई मागे तैसे घोरे, निळा मागे तैसे प्रकारे, वानर चालिला दिदबारे जय जयकार करती. म्हणून एखादी गाय जर असेल, जर वनामध्ये चरण्यासाठी गेली असेल तर गायावर पुढे जाते, त्या पाठीमाग वासरू जाते. त्याची व्यवस्था कोण करते? माय लेकराची व्यवस्था केल्याशिवाय राहत नाही, वासराची व्यवस्था गाय केल्याशिवाय राहणार नाही. त्याच प्रकारे प्रभू रामचंद्रानं निळावर जिम्मेदारी टाकलेली होती, यांचं पालन पोषण तुला करावं लागेल. हा जो एवढा मोठा वानरांचा संभार आहे याची जिम्मेदारी निळावर प्रभू रामचंद्राने टाकलेली आहे. ऋषभवीर वानर ओघी, तेने चालावे दक्षिण मार्गी, गंध हस्ती गंध मदक दोघी, वाम भागी चालावे. जो ऋषभ असेल त्याला दक्षिण दिशा दिलेली आहे आणि जो गंधमालन आहे त्याला देखील उत्तर दिशा या ठिकाणी नेमून दिलेली आहे. कोट्यानुकोटी वानर भार, युवराज राजकुमार, अंगदे घेऊनी सहपरिवार, केला नमस्कार श्रीराम. त्यावेळेस अंगदानं किती घेतलेलं आहे? कोट्यानुकोटी वानर सोबत घेतलेले आहेत आणि त्याची जिम्मेदारी सुद्धा या आपल्यावर घेतलेली आहे. कारण अंगद हा या राज्याचा युवराज होता, किष्किंध्याचा. म्हणून आणि या वानरांचा सुद्धा युवराज होता. त्यामुळे हे एवढं सैन्य घेऊन हा युवराज निघालेला आहे. निशाने त्राटल्या फेरी, तडका फुटला एक सरी, काळा चिन काळा थोरी, रणमोरी गरजती. म्हणून शुभ कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी जर निघत असेल तर प्रभू रामचंद्रांचं नाव घेतल्याशिवाय जमत नाही, हरीचं नाव घेतल्याशिवाय जमत नाही. त्यामुळं
वानर जे आहेत ते भुकाट टाकत आहेत. प्रभू रामचंद्र की जयचा नारा लावू लागलेले आहेत आणि हा आवाज आकाशामध्ये घुमू लागला आहे. पुढे वाद्य वाजू लागलेलं आहे आणि वाद्याच्या गजरामध्ये ही वानर सेना लंकेकडे प्रयाण करत आहे. झाला तुरांचा गजर सुग्रीव राजा परिवार वानरी केला जय जयकार संख्या संभार अवतारा. म्हणूनच आता सुग्रीव हा वानरांचा राजा आहे. म्हणून वानरांची किती संख्या होती त्याचं गणित नव्हतं, पण तरी देखील नाथ महाराज सांगतात त्याचं गणित मी सांगतो, कुणासोबत किती संख्या आहे असं नाथ महाराज सांगत आहेत. शतानुशत श्याममुख वानर गोळांगुळे सतसहस्र कोट्यानु कोटी केवळ शुभ्र असंख्य वानर हेमवर्णी. म्हणूनच वानर कसे होते, काही पांढरे होते, काही गवळे होते, काही काळवट होते, असे लाखो कोट्यावधी वानर होते. पण यांचा संभार, यांचा जमावडा जमवलेला आहे आणि लंकेकडे प्रयाण करत आहेत. एक ते डाळिंबी कुसुमाकार शेंदूरवर्णी वीर सपार सुनीळ निळे वानर भार अंजनाकार असंख्य. म्हणून कसे कसे कलरचे होते, काही डाळिंब्या कलरचे होते, काही लाल कलरचे होते, काही आणखी निळ्या कलरचे काही वानर होते, आपल्याकडे पाहायला भेटत नाही पण त्या ठिकाणी होते. असे वेगवेगळ्या प्रकारचे वानरांचा संभार घेऊन लंकेकडे प्रयाण करत आहेत. एक बालार्क सम दांबडे एक ते चंद्रबिंब सम चोखडे इंद्र चापा समान वेगाडे एक रोकडे स्फटिकांचे. म्हणून काही वानर कसे होते, जसा या ठिकाणी सूर्य उगवतो आणि सूर्याचा कलर उगवल्याबरोबर कसा असतो, तांबडा असतो, किंवा दिवस मावळते वेळेस कसा कलर असतो, त्या प्रकारचे काही वानर होते. किंवा ज्या वेळेस आकाशामध्ये इंद्रधनुष्य येतो, 7 प्रकारचे रंग त्या इंद्रधनुष्यामध्ये दिसते, त्या प्रकारचे काही वानर होते. असे वेगवेगळ्या प्रकारचे वानर घेऊन हा मोठा संभार कुठं लंकेकडे प्रयाण करत आहेत. कोट्यानु कोटी आयुते प्रयुते अर्बुदे अर्बुदा दश शातानुशते वानर वीर संख्यात वीर गर्जत श्रीरामे. अब्जावधी वानर घेऊन कुठं लंकेकडे प्रयाण करू लागलेले आहेत. तांबडे असतील, गोरे असतील, काळे असतील, वेगवेगळ्या कलरचे असतील, भेदभाव आहे का? सगळ्यासाठी एकच नियम, सगळ्यांचा एकच मालक राम. आणि त्यामुळं हे वानर एकत्र जमलेले आहेत आणि रामाचं कार्य करण्यासाठी पुढे लंकेकडे निघालेले आहेत. ऐसे वानर राजभार शशांक छत्र युग्म चामर सुग्रीव निघाला राज्यधर झाला गर्जर वाद्यांचा. म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे, छत्र धरलेला आहे. सुग्रीव राजा असेल, आता शेवटी वानरांचा राजा म्हटल्यानंतर त्याची व्यवस्था केली जाते आणि या अशा थाटामाटामध्ये सुग्रीव निघालेला आहे आणि त्या ठिकाणी पुढं त्याचं सैन्य सुद्धा अब्जावधी प्रकारचं सैन्य निघालेलं आहे. वृक्ष फळित पुष्पित किंशंक फुले झेलित सखे पताका त्या सैन्यात वीर गर्जत रामनामे. आता वानराची सैन्य म्हटल्यानंतर त्यांच्याकडे सगळे काही झेंडेचे नाहीत का? नाही. कोणी काय करू लागलं, वृक्ष उपटायचं, कुणाकडे फुलांचे फाटे होते, कुणाकडे वृक्षांचे फाटे तोडायचे, कुणी शेपटाच्या बुड्या उभा टाकायच्या आणि प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करून जय जयकार देऊ लागलेले आहेत. कारण चांगल्या कार्यासाठी जात आहोत आपण. लंकेच्या ठिकाणी जे राज्य होतं ते कसं होतं, पापी होतं, अधर्मी होतं. त्या ठिकाणचं राज्य आपल्याला संपवायचं होतं आणि रामराज्याची गुढी उभा टाकायची होती. म्हणून रामाच्या नामस्मरणामध्ये हा गजर होत होत लंकेकडे प्रयाण वानर करत आहेत. वानर वीरा अत्यंत हरिका मारोनिया दशमुख सीता नावी आवश्यक देती हाका श्रीरामे. वानरामध्ये आवेश होता, स्फूर्ती होती, चेतना होती. वानर विचार करत आहेत, मोठ्याने आरोळ घेत आहेत. या 10 तोंडी किड्याला मारायचा आहे. हा किडा कोण? हा रावण आहे. 10 तोंडी रावण आहे, याचे 10 मस्तक छेदायचे आहेत आणि मातेला या ठिकाणी मुक्त करून आणायचा आहे. असा विचार, अशा गर्जना, अशा घोषवाक्य सुद्धा कोण? वानर देत आहेत. एक राम नामे उपरमत एक ते आनंदे नाचत वानर सैन्य डुलासत वानर सैन्य उल्हासत अभिषेकात राम सीता. म्हणूनच वानर
उल्हास आहे, वानरांच्या मनामध्ये आनंद आहे. का तर प्रभू रामचंद्रांची आणि सीतेची भेट होणार आहे, रामराज्याची गुढी उभा टाकणार आहे, राक्षसाचा अंत होणार आहे, याचा आनंद या वानरामध्ये दिसत आहे. श्रीरामाकांत मी दुत्पती रावण बापुडे ते किती अनुनिया सीता सती श्री रघुपती अभिषेकू. म्हणून अभिषेक कसा करायचा आहे? हा रावण किती आहे? 10 तोंडाचा असेल, आपल्या पुढे टिकू शकणार आहे का? ही जी राक्षस सेना आहे आमच्या समोर टिकू शकणार आहे का? आमच्याकडे सगळ्यात मोठं जर शस्त्र काय असेल, आमच्यात सर्वात मोठं जर सामर्थ्य काय असेल तर ते आमच्याकडे राम नाम आहे. त्यामुळं किती जरी राक्षस आले, कोटी जरी राक्षस आले तर त्याच्या मुंड्याने उडवल्याशिवाय राहणार नाही, रावणाला मारल्याशिवाय राहणार नाही, आणि सीतेला आणून प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, अशा जयघोष सुद्धा देत आहेत. ऐसा देखुनी सुग्रीव भार संतोषला श्री रामचंद्र निघावया अति स्वत्वर केले विचित्र ते ऐका. प्रभू रामचंद्र पाहू लागलेले आहेत, आनंद या वानरांच्या चेहऱ्यावर दिसू लागलेला आहे. जो आनंद वानरांच्या चेहऱ्यावरचा राम पाहत आहेत, रामांना सुद्धा आनंद वाटू लागलेला आहे. ज्यावेळेस आता लंकेकडे प्रयाण करू लागलेले आहेत किंवा वानर सेना निघू लागलेली आहे, त्यावेळेस काय विधान होत आहे? इंद्र चढे ऐरावत तैसा श्री राम चढे हनुमंत अंगदाती उल्हासता होये उचलिता सौमित्रा. म्हणून जसा इंद्र असतो पण कसा चढतो? थाटामाटामध्ये हत्तीवर चढण्याचा प्रयत्न करतो, हत्तीवर जाऊन बसतो. त्याच प्रकारे हनुमंतानं कसं उचललेलं आहे, किंवा प्रभू रामचंद्र हनुमंताच्या खांद्यावर जाऊन बसलेले आहेत. एवढ्यामध्येच अंगदानं सुद्धा लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. जैसा भूता रुडा भूतनाथ तैसा अंगदी उर्मिला कांत देखोनी उल्हासे श्री रघुनाथ अति उल्हासित सुग्रीव. किती आनंद वाटू लागलेला आहे. ज्यावेळेस राम पाहू लागलेले आहेत, लक्ष्मणाला अंगदानं उचलून घेतलेला आहे, हे चित्र ज्यावेळेस पाहिलेलं आहे, रामाना सुद्धा आनंद गगनात मात नाही. श्री राम लक्ष्मण वीर वरिष्ठ सुग्रीव राजा दया निकीट दक्षिण पंथे गडगडाट वीर उत्फट चालिला. म्हणून अंगदानं ज्यावेळेस लक्ष्मणाला उचललेला आहे, सोबत सुग्रीव आहे. एवढंच नाही तर वानर सैन्य सुद्धा कोट्यावधी अब्जावधी यांच्या सोबत चालत आहे. सुषेण आणि दामवंताचा ज्येष्ठ भ्रांत जो का वृक्षराज विख्यात नाम संकेत धूम्राक्ष. म्हणून सुषेण असेल, जांबवंत असेल किंवा धूम्राक्ष असेल, हे सर्व या ठिकाणी निघालेले आहेत. सुषेण वीर जगदेठी जांबवंत वीर निकटी श्रीराम लक्ष्मणीया दृष्टी सुख संतुष्टी चालिला. जो वृक्षराज असेल, जांबवंत असेल किंवा सुषेण असेल, यांनी पाहिलेला आहे प्रभू रामचंद्राकडे किंवा रामान सुद्धा यांच्याकडे पाहिलेला आहे, आनंद होत आहे. श्रीरामे पाठीदान जांबवंत आणि सुषेण हेही चालती सावधान यासी हे स्थान नेमस्त. म्हणून जांबवंत असेल, सुषेण असेल, ते सुद्धा या वानर सैन्यासोबत चालत आहेत. वानर वीर श्रेष्ठ श्रेष्ठ त्याची वाटुनी देती वाट एका सांगेन ते स्पष्ट वीर वरिष्ठ मार्गभागी. म्हणूनच जे मोठे वीर असतील ते सुद्धा सोबत चालू लागलेले आहेत, मध्यभागी काही आहेत, पाठीमागे काही आहेत, आणि ज्यांना जिम्मेदारी दिलेली आहे त्यांचं पालन पोषण करण्यासाठी ते सुद्धा वीर या सर्व सैन्याच्या पुढे चालत आहेत. शतबळे नामे कपीश्वर सेना शतकोटी परिवार श्रीरामाचा दक्षिण पार राखे वानर उल्हासे. म्हणून जो शतबळी असेल, कितीही योद्ध्यांना या ठिकाणी ठार करण्यासाठी त्याचं सामर्थ्य असेल, तो सुद्धा दक्षिण प्रभू रामचंद्रांच्या दक्षिण बाजूला चालत आहे. केसरी हनुमंताचा पिता सावत्र अंजनीचा पूर्व भ्रातर सेना शतकोटी संभार वीर वानर दुर्बळी. जो केसरी आहे, हनुमंताचा सावत्र पिता आहे, त्याच्याकडे सुद्धा सैन्य किती आहे? शतकोटी म्हणजे 100 कोटी सैन्य वानरांचं त्याच्याकडे आहे, आणि तो सुद्धा प्रभू रामचंद्रांसोबत चालत आहे. त्याही सवे वीर प्रबळ गज गवाक्ष वीर अति बळ गवय वानरानी अति
गवाक्ष असेल किंवा गवाया असेल हे सुद्धा अतुर्बळी वीर आहेत, पण यांच्या सोबत सुद्धा असं अतुलनीय एवढं सैन्य आहे, आपण त्याची गणना सुद्धा करू शकत नाही एवढं सैन्य घेऊन ते सुद्धा चालत आहेत. उल्का मुख नामे महावीर प्रभव नामा अति दुर्धर इंद्र दामू त्याहुनी थोर आला सत्वर राम काजा. उल्कामुख नावाचा जो प्रधान असेल सेनापती असेल तो सुद्धा आपल्या सोबत सैन्य घेऊन प्रभू रामचंद्रांच्या सहाय्यासाठी किंवा आपली रामकार्यामध्ये मदत असावे आपलं सैन्य घेऊन हजर झालेला आहे. दधी मुख प्रजंग जंग शरभ दुरभ शरभ क्षुरभ कपी अनेक श्रीरामाचे सैन्य सांग अष्टदिधाग्ध रक्षिती. दधिमुख असेल, ऋषभ असेल, शरभ असेल हे सुद्धा अष्टमुख सैन्य सोबत घेऊन निघालेले आहेत. रामाच्या दुर्धर गाडी नेमिल्या मार्गाच्या परवडी चालती वानरांच्या कोडी समुद्र थटी लक्षणी. रामाने जे वानरांना सांगितलेलं आहे किंवा वानर सैन्याला सांगितलेलं आहे त्या जी जिम्मेदारी दिलेली आहे किंवा जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाने सर्व वानरांच्या थाट्या चालू लागलेल्या आहेत. समस्त ही सीता प्रत्यर्थ वानरा उल्हासात्यद्भुत येरा पुढे उडत उपरमत उल्हासे. वानरांना आनंद होता का आनंद होता तर भेट कुणाची होणार आहे तर प्रभू रामचंद्राची आणि सीतेची भेट होणार आहे म्हणून आनंद होता. एकमेकांपुढे एक वानर जाऊ लागलेला आहे, तो त्याच्या पुढे गेला की त्याच्या पुढे दुसरा जायचा, त्याच्या पुढे दुसरा जायचा, अशी स्पर्धा स्फूर्ती निर्माण झालेली आहे. येरा वरती चढती येरा वरी उडती येरा ते पाडती आसुडती येरा. शेवटी वानर आहेत त्यांना काय माहिती लेकराची जात वानराची जात किंवा माकडाची जात सारखीच, त्यामुळं कोणी एकमेकाच्या अंगावर उड्या मारत आहे, कोणी बाजूला करत आहे, कोणी कोणाला फुडी करण्याचा प्रयत्न करत आहे, कोणी शेपूट उंच करण्याचा प्रयत्न करत आहे, कोणी डेवचण्याचा प्रयत्न करत आहे, पण रामकार्यापासून त्यांचं लक्ष विचलित होत नाही. फक्त एकच फोकस आहे, रामकार्य आपलं करायचं आहे, रावणाच्या या लंकेमध्ये जायचं आहे, राक्षस मारायचा आहे आणि सीतेची मुक्तता करायची आहे. हे वेळ सर्व वानरांच्या डोक्यामध्ये भरलेला आहे. येरा तिरस्कारती येरा निखंदिती येरा कुस्ती घेती नकोचती येरा. म्हणून एकमेकांसोबत भांडण करू लागलेले आहेत, एकमेकांसोबत कुस्ती करत आहेत, एकमेकांच्या खांद्यावर बसत आहेत, एकमेकांच्या डोक्यावर बसत आहेत, काही करत आहेत, पण मात्र प्रभू रामचंद्रांचं कार्य या ठिकाणी करण्यासाठी उत्स्फूर्त रीतीने लंकेकडे प्रयाण करत आहेत. येरा दाविती वाकुली येरा करती गुदगुली राम नामे गर्जती महाबळी गगनी आरुळी न समाये. म्हणून काही जरी खोड्या केल्या, गुदगुल्या केल्या किंवा आणखी काही खोड्या केल्या तरी पण प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत आहेत, प्रभू रामचंद्राच्या नावाचा गजर करत करत हे सैन्य पुढे चालत आहे. वाकुल्या दाविती सुग्रीवाकडे पिलंगती वाडे फोडे अवघे नाचती रामा पुढे मातली माकडे राम नामे. म्हणून सगळ्या माकडांच्या मनामध्ये किंवा मुखामध्ये किंवा वानरांच्या मुखामध्ये राम नाम आहे. शेवटी वाकुड्या दाखवू लागलेले आहेत, ते कोणाला दाखवत आहेत त्यांना सुद्धा कळत नाही. आपला सुग्रीव राजा आहे त्यांना सुद्धा वाकुड्या दाखवत आहेत, एकमेकांना दाखवत आहेत, पण रामाच्या समोर येऊन नाचत आहेत, रामनामाचा गजर करत आहेत. वर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कांत जय राम महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. सैरा जाता वानर कोणती निशाचरा शीतलती मार्ग शोधावयाचे अर्थी पुढे व्युत्पत्ती पाठविले. काय झालं या ठिकाणी सीता मातेच्या शोधासाठी सर्व वानरगण जे 18 पद्म वानर आहेत ते सगळे मिळून निघालेले आहेत. एकमेकाला उड्या मारल्या आहेत, आनंद उत्सव करू लागले आहेत, एकमेकाला डवचू लागले आहेत, सुग्रीवाला सुद्धा डवचण्याचा प्रयत्न हे वानर करू लागले आहेत आणि सगळ्यामध्ये एक खुशी निर्माण झालेली आहे की आता आपण सीता मातेच्या ठिकाणी जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत म्हणून सगळे आनंद करत निघालेले आहेत. राक्षस मारून उद्भट पुढील शोधावया वाट नळ नीळ वीराती उद्भट वीर वरिष्ठ पै पनस. नळ असल नीळ असल जामवंत असते
हे सगळे जे वरिष्ठ वीर होते, जे युद्धासाठी पूर्ण समग्र असे होते, हे सगळे नळनीळ सगळे सेनापती झालेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे हे सगळे वानर सीताशुद्धीसाठी सीतेकडे जाण्यासाठी सगळे वानरगण युद्ध करण्यासाठी निघालेले आहेत. राक्षसाची गती पणस जाण्यात करेवृत्ती मुकुद वीर महामती राक्षस जाती घातक. राक्षसाला मारण्यासाठी कोण कोण सज्ज आहेत असे महाबळी असणारे जे वानर होते, सेनापती होते, ते सगळे सज्ज झालेले आहेत आणि सगळेजण मिळून राम कार्याला सहकार्य करण्यासाठी या सुग्रीवासोबत सगळे निघालेले आहेत. मार्ग शोधावया जाण स्वय श्रीराम आपण निघले धाडले वीर दारुण वानर सैन्या समवेत. प्रभू श्रीरामानं काय केलंय, या वानराच्या सोबत जे निधडे वीर होते, ज्यांना की युद्धामध्ये पूर्ण पारंगत होते आणि त्या जंगलामधून त्या अरण्यामधून वाट काढण्याची माहिती ज्या मुख्य वानराला होती, त्या वानराला सगळ्यात पुढे प्रभू श्रीरामानं पाठवलेला आहे. वानर सैन्या समुद्र जहाज नीळ सेना आणि तोची वेळा अवघे सकळ दळा वीरवर दळा प्रतापी. निळन काय केलंय, आपापलं सैन्य आपल्या सोबत घेतलेलं आहे. जामवंतानं आपलं सैन्य आपल्या सोबत घेतलेलं आहे. सगळ्याच्या पुढे वाट क्रमण करत जी पाय वाट होती, जी शोधून काढायची होती, त्या शोधण्यासाठी पुढं निळ जामवंत हे सगळ्याच्या समोर आहेत आणि त्यांच्या पाठीमागे हे सगळं वानरगण निघालेलं आहे. हे पुढं त्यांच्या पाठीमागे हे बाकीचे सगळे असे मुख्य पुढे निघालेले आहेत. वृत्ती तुये ऋषभ वानराची व्युत्पत्ती कोणी उल्लंघन शक्य शक्ती प्रताप मूर्ती सेनानी. निळ नावाचा जो सेनापती होता तो कसा आहे, त्याच्या दृष्टीमध्ये एकदा जर त्यानं वाट कुठली पाहिली तर ती वाट पुन्हा कधीही न विसरणारा होता आणि त्याच्यामध्ये असं सामर्थ्य होतं की एवढे वानरगण त्याची आज्ञा न उल्लंघणारा हा निळ जो होता तो सदृढ होता, म्हणून त्याची आज्ञा सगळे वानर ऐकत होते, म्हणून त्याच्या पाठीमागे सगळे वानर निघालेले आहेत. नेमुनी बोलला श्री रघुपती मध्ये न करो निवस्ती आजीचे आजी लंके गती शीघ्र गती सोय जाणे. त्यावेळेस प्रभू श्रीरामानं सांगितलं, आता आपल्याला इथं कुणालाही थांबायचं नाही. मधात वाट जिथं असेल त्या वाटेनं जायचे, पण मधात कुणालाही थांबायचं नाही. इथून कुठं निघायचे, नीट लंकेच्या ठिकाणी सरळ जायचे आणि मधात कुठंही आपल्याला मुक्काम कसल्याच प्रकारचा करायचा नाही, असा आदेश प्रभूने या ठिकाणी दिलेला आहे. कोणी श्रीराम उत्तर पृथ्वी कवळून समग्र चालले वानराचे भार हातोरे नख द्रष्टा. मग काय वानर होते, वानराला एवढंच पाहिजे होतं, रामानं आपल्याला आज्ञा दिलेली आहे, मग आपण इथं थांबायचं नाही. चला म्हणले, एकमेकाच्या पुढे ही त्याच्या पुढे जाऊ लागली, त्याच्या पुढे जाऊ लागलाय, सगळा आनंद करत मनामध्ये द्वेष भाव निर्माण झालाय. आता जायचंय आणि रावणाला मारायचंय आणि सीता मातेला घेऊन यायचंय, एवढंच सगळ्याच्या मनामध्ये पूर्ण ठासून भरलेलं होतं, म्हणून सगळेच वानरगण त्या ठिकाणी निघालेले आहेत. श्रीराम नामाचा गुणगुणाचार चालिले रिस अपार नामे गर्दी वानर असंख्य भार चालिले. असंख्य वार चाललेले. किती वानर होते? 18 पद्म वानर होते. मुखामध्ये राम नामाचा शब्द होता. गात असताना रामाचं भजन चालू होतं आणि त्या भजनामध्ये तल्लीन झालेले सगळे वानर निघालेले आहेत. वाट तुडवत डोंगर दऱ्यामधून एक एक पाऊल पुढे टाकत सगळे वानर निघालेले आहेत. नद नदिया देशो देशी गिरी कंदरी विवरासी वानराले रामकारासी मैचोपासी कवळुनी निघालेले आहेत. वाटा तुडवत डोंगरामध्ये जायचं, डोंगराच्या वर जायचं, त्याच्यानंतर एखादं तळ लागलं तर त्यालाही पार करायचं, डोंगर लागला त्याच्यातून पुढे जायचं, नदी लागली तर नदीही पार करायची आणि एकमेकाच्या पुढे एकमेकाच्या तटावटीवर सगळं वानरगण या समुद्राकडे निघालेलं आहे. चारी बोटे रीती नाही उरली वानरा हाती सोडवावया सीता सती शीघ्र गती चालिले. काही नाही म्हणजे आता कुणी हे थांबायचं नाही. जसे चारी बोटा जसे समसमान निघतात तसे सगळेच्या सगळे वानर एकमेकाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणजे आता इथं काहीच आपलं उरलेलं नाही. एकच काम आहे, सीता मातेपाशी जायचं आणि रावणाच्या तावडीतून मातेला सोडवायचं. एवढंच आपलं ध्येय आता शिल्लक आहे. त्यासाठी आपण आता इथं कुणीही थांबायचं नाही, म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक जण पुढे निघालेले आहे. वानर वीर चालता धनी राजा कान कोंदले गगनी सूर्य कोपला ज्ञानी
काळाच्या म्हणे चळका. असं सगळे वानरगण निघालेले असताना सगळे एकमेकाच्या पुढे जाऊ लागले त्यावेळेस सूर्य जो आहे तो मध्याने आलेला आहे आणि चळ सूर्य कापू लागलेला आहे. आता पुढे वानरगण काय करतात? सूर्य लोपता मध्याने गाई परतल्या गोठणी पक्षी कळकळती गगनी देव विमान कापती. काय झालंय? जशा गायी असतात आणि गायीच्या वासरू कशा असतात, गायीच्या पाठीमागे कसे वासरू पळतात तशी अवस्था या ठिकाणी झाली आहे. ज्यावेळेस सूर्य एकदम मध्यानं आणलाय, चळचळ कापू लागलेला आहे, त्यावेळेस सगळ्या वानराला सुद्धा आता वाटू लागले आता दिवस या ठिकाणी आलेला आहे. मग आता आपण काय करायचं? आपल्याला तर जायचंच आहे आणि खूप दूरचा प्रवास आहे, पण आपल्याला जायचं आहे म्हणून सगळेजण निघालेले आहेत. वानर वीरा हो राती वाटे न घेऊन विश्रांती सोडवाव्या सीता सती शीघ्र गती निघाले. वानराला माहिती होतं आपल्याला कुठेही प्रभूने सांगितलं नाही, कुठेही मुक्काम करायचा नाही, कुठेही थांबायचं नाही. मग आपण थांबायचं नाही, आता आपण इथून निघायचं आहे. रात्र हो की दिवस हो, पण आपल्याला इथं कसंच थांबायचं नाही. रात्र जर झाली तरी आपल्याला निघून जायचे म्हणून सगळेच वानर न थांबता मोठ्या कष्टाने निघालेले आहेत. श्रीराम कार्याचे निज सुख वानरा नाठवे तान भूक निद्रा विसरून निशेष दक्षिण मुख चालले. सगळ्या वानराच्या मनात होतं आपण कोणाचं काम करू लागलो, प्रभूचं काम करू लागलो. प्रभूने आपल्याला सांगितलेलं आहे कसंच थांबायचं नाही. मनामध्ये जी इच्छा होती ती प्रकट करायची होती. तहान लागत नाही, भूक लागत नाही किंवा रात्र काय दिवस काय कसलंच आठवण या वानराला राहिलं नाही. फक्त काय करायचे? आपल्याला रामाला या ठिकाणी सुखी करायचंय आणि सीता मातेची सोडवणूक करायची, एवढं त्यांच्या लक्षात राहिलं होतं. बाकी काही देहभान त्यांना राहिलं नाही. अशा अवस्थेमध्ये सगळे वानर निघालेले आहेत. उलंघोनी विंध्यांद्री उलंघोनी मलयांद्री नानावने वानरी क्षणा माझा लंघिती. काय सांगू लागले ग्रंथकर्ता या ठिकाणी सांगू लागले, मलयांद्री नावाचा जो पर्वत आहे तिथं असंख्य असं चंदनाचा असतो, पूर्ण चंदनाचा तो पर्वत आहे, तो सुद्धा पर्वत पार केला आहे. त्याच्यानंतर विल्यांद्री नावाचा सुद्धा पर्वत पार केला आहे. असे कडे कोपार करत 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 ही दोन्ही डोंगर पार करून वानर सगळे पुढे निघालेले आहेत. नदी नद थोर थोर क्षणे उतरून वानर तो पुढे देखील सागर गरजत घोर गड गरजे. असे किती वन उपवन करत करत डोंगर दऱ्या करत करत पूर्ण जेवढी काही जमीन होती तेवढी पूर्ण पार केलेली आहे वानरांना. सगळे एकमेकाच्या पुढे पळू लागले आहेत. सीता मातेला या ठिकाणी घेऊन यायचं एवढा मनामध्ये प्रकट झालेली इच्छा होती म्हणून सगळे एकमेकाच्या आतुरबळी पळू लागले. त्यावेळेस पळत 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 गेल्याच्या नंतर समोर काय दिसू लागलाय? पूर्ण सागरच सागर, पाणीच पाणी समोर सगळ्या वानराला दिसू लागलेलं आहे. कोणी समुद्राचा गजर श्रीराम नामे घेती वानर अवघी केला भुकार नांदे अंबर कोंदले. 18 पद्म वानर होते. तिथे काही 1 2 4 होते का? आपल्या गावामध्ये 10,000 वानर आले आणि त्यांनी जर भुबुकार टाकला तर सगळं गाव दणावून जाते. तिथं तर काय 18 पद्म वानर होते. सगळ्याच्या सगळे सागराच्या जवळ गेलेले आहेत आणि सागर त्या ठिकाणी उसळ्या मारू लागला आहे. त्या सागराचा आवाज ह्या वानराला येऊ लागला आहे. त्यावेळेस वानरालाही भुबुकार आपला टाकलाय, राम नामाचा जप केलाय आणि मोठ्यानं जय श्रीराम म्हणून गर्जना सगळे वानर देऊ लागले. नामे कोंदले अंबर नामे कोंदला सागर नामे कोंदले चराचर नामे वानर गरजती. ज्यावेळेस वानर भुबुकार देऊ लागले आहेत, राम नामाचा जप करू लागले, मोठमोठ्यानं जय श्रीरामचे नारे देऊ लागलेले आहेत, त्यावेळेस काय झालंय? जेवढा सागराच्या पाण्याचा आवाज होता त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्या वानराचा आवाज येऊ लागलाय. त्यावेळेस सगळ्या नभामध्ये सुद्धा आवाज गेलेला आहे आणि देव लोकांच्या ठिकाणी सुद्धा प्रभूच्या नामस्मरणाचा आवाज त्या ठिकाणी गेलेला आहे. गिळोनी समुद्राचा ध्वनी नाम कोंदले जीवनी नामे कोंदली अवनी नाम त्रिभुवनी कोंदले. नाम त्रिभुवनी कोंदले, सगळ्या त्रिभुवनामध्ये प्रभूचं नाव गेलेलं आहे. ज्यावेळेस वानरानं भुबुकार मारलेला आहे. किती सागर होता, त्या सागराचा आवाज किती मोठा होता, त्याच्यापेक्षाही जास्त प्रतिध्वनी या वानराची येऊ लागला आहे. इकडून जय श्रीरामचा नारा दिल्याबरोबर तिकडून आकाशामधून प्रतिध्वनी सुद्धा सगळ्या नभामध्ये येऊ लागलेली आहे. पुढे जलाब्दी महासागर पाठीसी वानर सेना समुद्र मध्ये शोभे श्रीरामचंद्र मर्यादा मेरू धैर्याचा. काय झालंय? पूर्ण वानरगण पूर्ण इथं आहे. पुढं काय? समुद्र आहे. समुद्राच्या अलीकडे 18 पद्म वानर आहेत
आणि त्यांच्या मधामध्ये प्रभू श्रीराम आहेत. हे असे सुशोभामान जसा सूर्य दिसतो तशाप्रमाणे प्रभूचं चित्र या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. गंगा यमुना संगमात शोभे प्रयाग वट मध्यस्थ तेवी सैन्य जल सिंधुआत शोभे रघुनाथ प्रतापे. ग्रंथकर्ता या ठिकाणी दृष्टांत देऊ लागले तर गंगा सिंधू जशी नदी असते आणि त्यांचा प्रयाग त्यांचा तिन्हीचा मिलन एका ठिकाणी जसं होतं त्यावेळेस कसा मोठा लढ समुद्र दिसतो आणि त्या ठिकाणी जसं एखादं मंदिर असतं तर दिसतं तशा प्रकारे प्रभू श्रीराम या ठिकाणी दिसू लागले आहेत. इकडे बघायला गेलं तर सागर आहे आणि पृथ्वीवर या ठिकाणी बघायला गेलं तर पूर्ण वानर त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्या मधामध्ये प्रभू श्रीराम उभा राहिलेले सगळे सुशोभामान दिसू लागलेले आहेत. पावण्या समुद्र तीर कटक उतरले समग्र उल्लांघव्या सागर वानरवीर उल्हासी. बघितला समोर समोर काय आहे? समुद्र आहे, मोठा लट समुद्र दिसू लागलाय. पाठीमागे आपल्या कोण आहेत? प्रभू श्रीराम आहेत. मग आपल्याला काय कमी आहे? काहीही कमी नाही. विचार केला वानरायला आणि सगळे त्या समुद्राच्या जवळ आले आहेत. आता आम्ही उड्डाण मारताव आणि सीता मातेपाशी जाऊन बसताव असा विचार काही वानर करू लागले. समुद्री महामीन चौकात तैसेची वानर तळपत समुद्री मत्स्य उल्हाळे देत कपी उपरमत आकाशी. काय म्हणाले ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागले जसं सागर असतो आणि सागरामध्ये माशा जसं चिलबिल 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 करतात तशाच प्रकारे हे वानर पृथ्वीवर उड्या माराव की काय, पळाव की काय, कोण जाते अगोदर, कोण राहते मागे, कोण जाते पुढं असा विचार सगळे वानर इथं करू लागले आहेत. जशा माशा तडपड तडपड करतात पाण्यामध्ये तसे हे वानर सुद्धा पृथ्वीवर करू लागलेले आहेत. अतिशय निमरा पाठी कमट देखोनी दृष्टी शिळा बांधुनी पाठी वानर पोटे नाचती. वानर बघू लागले तर कोण आहे या जलामध्ये, कोण आहे? कासव आहे. कासवाचे पाठ कसे निबर असते तसे काही वानर करू लागले तर शिळा बांधायची आपल्या पाठीवर आणि त्या कासवाला वाकडा दाखवायची. बघ म्हणे तुझी पाठ निबर आहे का आमची पाठ निबर आहे, आमची सुद्धा पाठ काही कमी नाही, आम्ही सुद्धा काही कमी नाही असे सुद्धा वानर वाकड्या दाखवू लागलेले आहेत. तीक्ष्ण दंत देखोनी मगर दात विचकोनी वानर सोय धावती त्या समोर कपी पुच्छाग्र तोची पणा. त्यावेळेस काय मगर आहे कुठं या सागरामध्ये ते मगर यायची बाहेर मोठे लाड दात काढून विचकवून बघायची इकडे वानराकडे. त्यावेळेस वानर काय करायत आपले सुद्धा दात त्या मगरीला दाखवला म्हणजे तुझे दात भारी आहेत का आमचे दात भारी आहेत असे काही वानर या मगरीला सुद्धा वाकड्या दाखवू लागलेले आहेत. समुद्री मत्स्याची चळवळ तैसी वानरा कळवळा नावया जनक बाळ उताविळ वावघेही. उताविळ अवघे सगळे उताविळ झाले तर वानर जसे समुद्रामध्ये मासा चळचळ चळचळ करतो इकडून तिकडे पळतो तसे वानर सुद्धा चळचळ चळचळ करू लागले. उताविळ झाले तर आता जावं का, लगेच जावं का, लगेच निघू, कोण थांबणार नाही, चला आपण जाऊ असे काही वानर तिकडे बोलू लागले आणि उताविळ त्या ठिकाणी झालेले आहेत. समुद्री येती दुर्धर लाटा तैस्या वानरी प्रताप लाटा वेगी जावनी परतटा दशकंठा मारावया. जशा समुद्राच्या लाटा येतात धडधड धडधड करत जमिनीपर्यंत येतात आणि जमिनीला टेकल्याच्या नंतर परत जशा जातात तशाच प्रकारे वानर सुद्धा या ठिकाणी करू लागले. तर महागाला यायचा पुढं मी जातो म्हणायचा, आधी मी जातो म्हणायचा की तो महागासारखा जातो, महागाला यायचा ना तो थांब मी जातो असे काही वानर धडधड धडधड जसे समुद्राची लाट येते तसे काही वानर त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. जेवी रेखा नवलंगवे सागरा तेवी श्रीराम आज्ञा वानराव घे आले समुद्र तीरा लंकापुरा जावया. पण माहिती होतं वानराला की आपल्याला सागर ओलांडायचा नाही. जोपर्यंत प्रभू श्रीराम आपल्याला आज्ञा देत नाही तोपर्यंत आपल्याला इथून पुढे जायचं नाही. आपली ताकद इथपर्यंतच आहे, ह्याच्या पुढे आपल्याला प्रभूने आणखीन जाण्याची अनुमती दिलेली नाही हे माहिती होतं. म्हणून त्या समुद्रावरून उडत कसं जावं आणि कसं नाही असा विचार काही वानर करू लागले. एका जनार्दनासन पुढे गोड निरूपण श्रीराम भेटेल विभीषण सेतु बंधन अवधारा. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागले की या अध्यायाची कथा इथपर्यंतच आहे पण इथून पुढची कथा प्रभू श्रीराम काय करणार आहेत, सेतू बांध कसं करणार आहेत, कसे कसे सेतू बांधणार आहेत, कोण कोण काय काय नावर टाकणार आहेत आणि कसं काय करणार आहेत ही सगळी कथा रसाळ अशी पुढल्या अध्यायामध्ये तुम्हाला ऐकण्यासाठी आहे. स्वस्ति श्री भागवत रामायण सुंदरकांड एका कार्तिकाय श्रीराम समुद्र तीरगमन नाम चतुष्मध्याय गुडा पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव